नमस्कार, मी पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लाडक्या बहिणींसंदर्भातील जी थोडी माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, आपल्या खूप साऱ्या म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून आपल्याला ई-के-वाय-सी पूर्ण करायची होती आणि ई-के-वाय-सी पूर्ण केल्यानंतरच आपल्याला त्याचा लाभ फेब्रुवारी 2026 पासून सगळ्यांना ज्यांचं ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांनाच फेब्रुवारी 26 पासून हा लाभ सुरू राहणार आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ज्या विधवा, घटस्फोटित किंवा एकाकी आहेत की ज्यांना पती नाहीत आणि अशा काही अविवाहित मुली आहेत की ज्यांना वडील नाहीत, तर मग यांची जी यांना हाफ केवायसी म्हणजे त्यांना फक्त स्वतःची केवायसी करायची आहे. स्वतःची केवायसी केल्यानंतर त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे स्वतः अंगणवाडी सेविका यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना अंगणवाडी सेविकेचं जे शिफारस पत्र असतं तर ते कुठल्याही याच्यावरून तुम्हाला झेरॉक्स दुकानवरनं मिळू शकतं, ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत जर तुम्ही विधवा असाल तर पतीचं मृत्यूचा दाखला, तुमचं स्वतःचं आधार कार्डचं झेरॉक्स असे 3 कागदपत्र लावून तुम्हाला त्या अंगणवाडी ताईकडे जमा करायचं आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला स्वतःची केवायसी मात्र करायची आहे. फक्त स्वतःची केवायसी करायची आहे आणि जर ती होत नसेल तर मग तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करणं हे अनिवार्य असतं, तरच तुमची केवायसी पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही घटस्फोटित असाल तर तुमचे घटस्फोटचे कागदपत्र तुम्हाला तिथं अंगणवाडी ताईजवळ द्यावे लागतील. जर तुम्ही तुमचे वडील वारले असतील तर वडिलांचा मृत्यूचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल. तर अशा पद्धतीने ज्या ज्या कंडिशनमध्ये तुम्ही असाल तर ते तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजे 3 प्रकारचे कागद तुम्हाला अंगणवाडी ताईजवळ जमा करायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अंगणवाडी ताईचं शिफारस पत्र 1 पेजचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे असेल विधवा, घटस्फोटचे जे कागद आहेत तर ते ज्यांचं जे कारण असेल ते तुम्हाला जोडायचं आहे. कारण हे का? कारण की हे तुम्हाला स्वतःची केवायसी केल्यानंतर तुम्हाला निरंतर लाभ भविष्यामध्ये चालू ठेवण्यापासून म्हणजेच फेब्रुवारी 2026 पासून तर ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा केलं जाईल. त्याच्यानंतर ते तालुका कार्यालयावर जमा करतील आणि तेथून तालुका कार्यालयाच्या माध्यमातून ते ऑनलाईन पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ते वर आयुक्तालयापर्यंत तुमची माहिती पाठवली जाईल. तिथं एकत्रित डाटा हा कलेक्ट केला जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळायला काही हरकत राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला निरंतर जो लाभ आहे जोपर्यंत ती योजना चालेल तोपर्यंत तो मिळत राहणार. तर ही पहिली गोष्ट. तर मग आता लाभ नक्की कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही आता याच्यामध्ये पण आहे. जसं 2 महिन्यापासून सुरू आहे की ही केवायसी करायची आहे तरच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. अगदी ही गोष्ट खरी आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणारच नाही. परंतु काही असे पण लाभधारक आहेत की ज्यांच्याकडे त्यांच्या नावावर खूप सारी प्रॉपर्टी देखील असेल किंवा त्यांच्याकडे 4 चाकी वाहनं असतील किंवा ते शासकीय जॉबला असतील. अशांनी जर केवायसी केली तर लक्षात ठेवा, तुमचं ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमचा जो सगळा डाटा आहे तिथं दिसणार आहे आणि तुमचा जो लाभ आहे तो ऑटोमॅटिक बंद होणार. तुमचा लाभ हा फेब्रुवारी 2026 पासून 100% बंद होणार म्हणजे बंद होणार त्यांचा. त्याच्यानंतर ज्यांचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल, हे पण मी एक सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ई केवायसी तर बघा, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त जर लाभार्थी असतील तर त्यांचा देखील लाभ बंद होणार आहे. त्याच पद्धतीने जर तुमचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल आणि 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांचा देखील लाभ हा बंद होणार आहे. आता सगळी केवायसीच्या माध्यमातून पडताळणी केली जाते, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होणार आहेत. त्याच्यानंतर सरकारी नोकरदार महिला असतील तर त्यांचा देखील हा जो लाभ आहे तो बंद होणार आहे. त्याच पद्धतीने 4 चाकी वाहनदार जर महिला असतील किंवा त्यांचे पती असतील तर त्यांचा देखील जो हप्ता आहे तो बंद होणार आहे. केव्हापासून? फेब्रुवारी 2026 पासून या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. फक्त तोपर्यंत जर तुमची केवायसी असेल नसेल काही अडचणी असतील तरी देखील जानेवारीपर्यंतचा जो हप्ता आहे तो सगळ्यांना पडून जाईल. परंतु त्याच्यानंतर ज्यांची ई-के-वाय-सी केलेली आहे जर ते पात्र असतील पण त्यांची जर ई-के-वाय-सी झालेली नसेल तर त्यांना देखील पैसे येणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे ते ह्या योजनेमध्ये बसत नाहीत आणि त्यांनी देखील केवायसी केलेली आहे, जे मी या गोष्टी सांगितल्या, तर त्यांचं देखील हप्ता येणं बंद होऊन जाईल. आणि ज्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आहेत त्यांनी फक्त हाफ केवायसी किंवा स्वतःची सिंगल केवायसी केली आणि जे कागदपत्र मी सांगितले की जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना किंवा अंगणवाडी केंद्र यांच्याजवळ जर तुम्ही जमा केले नसेल
31 डिसेंबर जरी शेवटची तारीख असली तरी तुम्ही त्याआधी, कारण कार्यालयाला ते वर सबमिट करायचं, त्याच्यामुळे लवकरात लवकर अगदी 31 तारीख म्हणजे 31 नव्हे त्याच्या आधी तुम्ही लवकरात लवकर ते कागदपत्र जर सबमिट केले नाही तरी तुमचा हप्ता येणं बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं का ठरवलं, कारण की खूप साऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये असा भ्रम आहे की की सगळ्यांनी कागदपत्र जमा करायची का, सगळ्यांनाच या काही गोष्टी कराव्या लागतील का, तर असं अजिबात नाहीये. काही ताईंनी कोणाची केवायसी करून कोणाला लावून केवायसी केली असेल त्यांनी देखील कागदपत्र जमा करून द्या, जरी तुमची झाली असेल तरी, का की भविष्यामध्ये तुम्हाला हा जो निधी आहे किंवा हा जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे किंवा लाडक्या बहिणीची जी शासनाची जी स्कीम आहे त्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन हे काम आजच जे काम तुम्हाला करायचं आहे, जे काम उद्या करायचे ते आजच कसं करा ह्या पद्धतीने तुम्हाला ते जमा करायचं आहे. काही जास्त कागद नाही, 3 प्रकारचे कागद आहेत, तेवढे तुम्ही घ्या आणि त्याला लाभापासून मुळात लाभार्थी जो घटक आहे ते तुम्हीच आहात आणि तुमचाच लाभ जर ह्या कागदामुळे जर राहिला ताईंनो तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट दुसरी नसेल. शासनाने स्वतःच्या स्वावलंबनासाठी महिलांनी स्वावलंबी व्हावं आणि ज्या निराधार आहेत, गरजू आहेत, यांचं कुठेतरी आर्थिक स्तर सुधारावा म्हणून शासनाने ही योजना चालू केलेली आहे. परंतु जर ह्या प्रवाहामधून तुम्हीच जर बाजूला राहिल्या तर शासनाचा जो उद्देश आहे तो कुठेतरी बाजूलाच राहील. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की ताईंनो, ही योजना शासनाने सुरू केलेली आहे खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी, तर तुमच्यासारख्या लोकांनी वंचित राहू नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर 31 डिसेंबरची वाट न पाहता, मुदत वाढू पण शकते आणि एखाद्या वेळेस शासनाचं काम येते ते आपण क्लिअर सांगू शकत नाही. जरी म्हटलं वाढणार, परंतु याची आपण का हे करायची वाट बघायची, तर आपण लवकरात लवकर जाऊन अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचं काम करा. आणि इतर ज्यांची केवायसी बाकी असेल तर त्यांची केवायसी का होत नाही, तर मग कधी स्वतःचं आधार कार्ड अपडेट नसेल तर पतीचं अपडेट नसेल, जर तुम्ही वडिलांच्या नावाने केलं असेल त्यांचं अपडेट नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी बघा. कारण OTP जर अपडेट नसेल तर OTP जात नाही, मोबाईल नंबर लिंक नसेल तरी OTP जात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी क्लिअर करून घ्या आणि त्या क्लिअर झाल्यानंतरच ही केवायसी करा. अजून तुमच्याकडे आजची 25 डिसेंबर आहे, अजून 6 दिवस आहेत केवायसी करण्यासाठी आणि स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही केवायसी करू शकता. मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तो देखील व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही जर म्हटलं तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल. नक्कीच तुम्ही घरच्या घरी ई केवायसी कसं करू शकता तर हे तुम्ही बघू शकता आणि नक्कीच करू शकता. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशा नवनवीन वेगवेगळ्या अपडेट्स मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देत राहील. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.